नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सर्व भारत उपखंडामध्ये हिवाळ्याचा जोर असतो. संध्याकाळी छान उबदार थंडी सुरू होते आणि मग चौकाच्या बाहेर किंवा रस्त्याच्या कडेला वृद्ध मंडळी एकत्र जमून छान शेकोटी पेटवतात आणि सांध्यांना ऊब देत गप्पांचा फड रंगतो. ह्या उबदार शेकोटीमध्ये मन मोकळं होतं आणि तसेच सांधे सुद्धा मोकळे होत असतात. पण आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो की या हिवाळ्यामध्येच नेमके हे वातविकार का वाढतात? हे वातविकार नेमके कोणकोणते आहेत आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी चिकित्सा करू शकतो, या विषयीचाच आजचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील यांचा आपण परिचय करून घेऊया. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीचे MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, सम्मोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. 2015 साली हॉलंड येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. विपुल लिखाण केले असून अनेक सीडीज, मंत्रचिकित्सा आणि योग चिकित्सेवरचे अनेक पुस्तकं सुद्धा त्यांची उपलब्ध आहेत. दर्शक हो, हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022. हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार, त्याची पण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहोत आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान 3 विजेत्यांना मी भरघोस बक्षिसं सुद्धा देणार आहोत. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी वाताचे अनेक प्रकार आहेत, तरी मुख्यतः आपण ह्या विशेष वातविकारांवर आज भर देणार आहोत आणि त्याविषयीचे तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. वातविकारांमध्ये मुख्यतः आपण संधिवात म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस, आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, वातरक्त म्हणजे गाऊट, संधी ज्वर आणि रिॲक्टिव्ह आर्थरायटिस ह्या विषयांवर विशेष करून चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा हिवाळा म्हणजे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये वातविकार घेण्याचं कारण नीट उलगडून सांगू शकाल का? अर्थातच. म्हणजे कसं असतं की थंडी वाढायला लागली की आपल्या शरीरामध्ये जे काही मांसपेशी आहेत आणि संधी आहेत, या संधीमध्ये एक प्रकारची आखडण किंवा जखडून गेल्यासारखं वाटतं. आणि आपल्याला हा साधा म्हणजे आपण एसीत बसतो ना, तर एसीत बसलं जर एसीचं टेम्परेचर खूप कमी असेल तरी देखील आपल्याला उठायला त्रास होऊ शकतो. किंवा सकाळी आपण फॅन खाली झोपून राहिलो किंवा एसीचा डायरेक्ट फ्लो असेल तर सकाळी आपल्याला उठायला त्रास होतो. मग थंडी तर म्हणजे संपूर्ण वातावरणच एअर कंडिशन्ड असतं. आणि चक्क मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळी जी थंडी पडली मध्ये ती खूप जोरदार थंडी होती. म्हणजे गेल्या 10 वर्षात एवढं टेम्परेचर खाली गेलं नव्हतं. आणि अचानक माझ्या OPD मध्ये भरपूर वातविकारांचे रुग्ण यायला लागले. तर म्हटलं मग ह्यांच्या फायद्यासाठी आपण दूरदर्शनवरच हा विषय घेऊया. म्हणजे सर्वांना एकूणच कळेल की हिवाळ्यामध्येच हे वातविकार वाढतात जास्त करून, आणि मग त्यांच्यावर काय उपाय करायला पाहिजे, ते कुठले कुठले आहेत, म्हणून आपण त्याच्याबद्दल आता आज चर्चा करूया. बरोबर सर. आणि जेव्हा आपण वातविकार म्हणतो तेव्हा मुख्यतः सांध्यांच्या ठिकाणी वात आश्रय घेऊन जास्तीत जास्त विकार सुरू होतात. नेमकं हे कशामुळे होतं आणि ह्याविषयी काय सांगू शकाल? आपण पहिले सांध्यांचे प्रकार आपण पाहूया की कुठले कुठले सांधे असतात शरीरामध्ये.
पहिलं म्हणजे स्थिर सांधे, म्हणजे जसे काही दात आहे, डोक्याची कवटी आहे, ते हलत नाही. आणि चल सांधे, मग चलामध्ये 2 प्रकारचे आहेत. बिजागरी सांधे म्हणजे एका बाजूने दुमडतात, जसं कोपर आहे, कोपराचा आणि खाली जो आपला गुडघ्याचा जो सांधा आहे आणि उखळीचा सांधा सर्व दिशेने फिरतो, जसं मनगट आहे. तर चल सांधे, बोटांचे सांधे सुद्धा आणि मनगट, कोपर, खांदे हे सुद्धा चल सांध्यांमध्येच मोडतात, कारण ते हलू शकतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी रचना जर आपल्याला पाहायची झाली सांध्याची, की बाबा एक सांधा दिसतो कसा. सांध्यामध्ये 2 हाडं जोडलेली आहेत बघा, ही दिसत आहेत, त्याच्यावरनं आवरण आहे, त्याला संधिबंध म्हणतात. त्याच्या आतमध्ये कुर्चा आहे किंवा कार्टिलेज ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सायनोवियल फ्लुइड किंवा संधिद्राव आहे किंवा आतमधलं वंगण आहे आणि संधिद्रव पटल आणि ह्या 2 हाडं. तर ह्याला आपण जॉईंट कॅप्सूलमध्ये, इंग्लिशमध्ये बोलायला झालं तर जॉईंट कॅप्सूलमध्ये आतमध्ये कार्टिलेज आहे आणि सायनोवियल फ्लुइड आहे किंवा वंगण आहे. तर अशा प्रकारे हा सांधा दिसतो किंवा असा तयार झालेला असतो. सर, आणि सांध्यांमध्ये मुख्यतः वात असणारा आपल्याला सर्वांनाच परिचयाचा आहे, तो म्हणजे संधिवात. आणि मुख्यतः आपण बघतो की एक 35 नंतर हा प्रकार आपल्याला सहज म्हणून कधी कधी आपण बसून उठतो तेव्हा पण गुडघा पटकन जड होणं किंवा चालल्यावर थोडासा गुडघा आखडणं, हे जे आपण संधिवाताची आपण सुरुवात म्हणू शकतो, ती आपण नेमकं संधिवात कसा होत असतो हा? आता असं आहे की आपलं वेअर अँड टेअर ज्याला म्हणतात, की आपले जेव्हा सांधे बनतात तर साधारण 20-25 वर्षापर्यंत आपल्याला तसं काहीच त्रास नसतो सांध्याचा, किंवा संधिवाताबद्दल बोलायचं झालं तर संधिवाताचा त्रास नसतो. पण नंतर वेअर अँड टेअर म्हणजे डिजनरेशन व्हायला लागतं. 25 वर्षापासून डिजनरेशन सुरू होतं, 35च्या पुढे ते अजून वाढायला लागतं आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या वेळी ते खूपच वाढलेलं असतं. मग डिजनरेशन म्हणजे होतं काय की इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल्शियम जे असतं हे हाडातून बाहेर पडायला लागतं आणि हळूहळू हाड ठिसूळ व्हायला लागतं. ती कार्टिलेज किंवा कुर्चा असते ती ठिसूळ व्हायला लागते. आणि जे डिपेंडंट सांधा आहेत आपलं, म्हणजे आपण गुडघ्यावर उभे असतो, चालताना आपल्या गुडघ्यावर सगळं वजन पडत असतं, त्यामुळे ते गुडघ्यातली जी कार्टिलेज किंवा कुर्चा आहे ती लवकरात लवकर खराब व्हायला लागते. तर ही हे एक मला एक एक्सरे दाखवायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की ती कुर्च्या खराब झालेली आहे आणि साध्या भाषेमध्ये जेव्हा रुग्ण म्हणतात की गुडघ्यात गॅप निर्माण झालेली आहे या पद्धतीने. सर्वसाधारण भाषेमध्ये आपल्याला जेव्हा पेशंट येतो तेव्हा सांगतो की डॉक्टर माझा गुडघा दुखतो आणि मला वाटतं एक्सरे काढलेला आहे तर डॉक्टर सांगितलं की सांध्यांमध्ये गॅप झालेली आहे. ही नेमकी गॅप म्हणजे काय असतं याविषयी आपण माहिती घेऊया. पण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे सर. वसंत प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार. नमस्कार साहेब. हा नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. माझ्या संधिवात आहे साहेब. माझा जरा 4-5 वर्षापासून संधिवात आहे, सुजत आहे जोडाच्या ठिकाणी. बरं, कुठल्या ठिकाणी कुठले कुठले सांधे सुजतात? म्हणतानी मनगट, कोपर, हे खुब्याचे सांधे, कधी कंबर दुखते, कधी चाळे दुखतात. हरकत नाही, हरकत. तुम्ही ठेवून द्या फोन. बरोबर सर. मला असं वाटतं की कधी कधी काय होतं, हे एक जनरल टर्म म्हणून संधिवात असं आपण म्हणतो, पण ही एक जनरल टर्म आहे. संधी आणि वात म्हणजे संधी किंवा जोड च्या ठिकाणी झालेला किंवा जॉईंट्सच्या ठिकाणी झालेलं दुखणं, त्याला आपण संधिवात ही एक जनरल टर्म. पण मी ऑस्टिओआर्थरायटिस किंवा आपण आत्ता जे संधिवाताबद्दल बोलत होतो त्याला इंग्लिशमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, की जो हाडं ठिसूळ होण्यामुळे किंवा जे सांधे असतात सांध्यांमधली कुर्चा खराब झाल्यामुळे होणारा वात. अच्छा. तर तो एक त्याला आपण संधिगत वात असं किंवा संधिवात असं म्हणू शकू. पण मला त्यांचं वर्णन ऐकून मला असं वाटतं की त्यांचा जो वात आहे तो आमवात असावा. बरं. कारण त्यांनी सांगितलं की संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या सांध्यांमध्ये सूज येते, तर हा वात रुमॅटॉइड आर्थरायटिस असावा. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस साठी जी ट्रीटमेंट असते आणि संधिवाताची जी ट्रीटमेंट असते ही वेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये ज्या प्रकारचे बस्ती देण्यात येतात, ज्या प्रकारचे वृक्षस्वेद देण्यात येतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर इथे
आमवातामध्ये ह्यांनी वैतरण बस्ती ओके. ही ट्रीटमेंट घेऊन, वृक्षस्वेद ही ट्रीटमेंट, ॲक्युपंक्चर असं कॉम्बिनेशन करावं आणि काही रासना कल्प किंवा गुग्गुळ कल्प ह्यांचा वापर त्यामध्ये करावा सर, आणि औषधामध्ये. मग तुम्ही जे आमवात आता म्हणाल आणि ह्यांचा जो प्रश्न होता त्याला जोडून मला असा प्रश्न विचारावा असं वाटतं की मग अनेक वेळेला असं आपल्याकडे रुग्ण येतात की ज्यांना कधी या सांध्याला, कधी पायाच्या सांध्याला, कधी बोटामध्ये, कधी मनगटामध्ये सूज असते, वेदना असते आणि त्याच्याबरोबर कधी कधी ताप पण असतो, बरोबर. कणकण असते आणि कधी कधी लालिमा सुद्धा असतो तिकडे, म्हणजे बरोबर. दाबल्यावर तिकडे लालिमा. मग हा पण आमवाताचाच प्रकार आहे का? अगदी ह्याला मी आमवात असंच म्हणेन. अच्छा. तर ते आपल्याला टेस्ट करून देखील आपल्याला कळतं. बरं. रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर किंवा आरे टेस्ट ज्याला म्हणतात, ही एक रक्ताची तपासणी आहे. ती रक्ताची तपासणी केल्यानंतर साधारण त्याचं टायटर अच्छा. जर एक 20 पेक्षा वाढलेलं असेल आरे फॅक्टर, तर आपण म्हणू शकतो की आमवात आहे किंवा असण्याची शक्यता आहे. खूपच वाढलेलं असेल तर ते कन्फर्म्ड असतं आणि त्याच्याच मध्ये आपण इतरही काही तपासण्या त्याच्यामध्ये असतात, त्या देखील करून आपण CRP जसं सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आहे, तर ती करून देखील आपण कन्फर्म करू शकतो ह्यांच्या बाबतीत की ह्यांना आमवात आहे की संधिवात. तर माझ्या मते वर्णन ऐकून आमवात आहे आणि मी सांगितलेली ट्रीटमेंट, मात्र आमवातामध्ये ट्रीटमेंट जरा जास्त काळ घ्यावी लागते आणि ही ट्रीटमेंट जर त्यांनी 3 महिने संयुक्त उपचाराची घेतली तर त्यांना बराच रिलीफ होईल आणि बरंच त्रास कमी झाल्यानंतर देखील मला असं वाटतं की पथ्य पाणी पाळून 2 ते 3 वर्ष जर औषध पाणी केलं तर बऱ्याच जणांचा आमवात पूर्णपणे गेलेला मी पाहिलेला आहे माझ्या. म्हणजे ही दीर्घकालीन चिकित्सा आहे. हो, आमवात हा असा रोग आहे की त्याचं कारणही आधुनिक वैद्यकाला सापडलेलं नाहीये आणि त्याच्यावर ठोस अशी उपाययोजना नाही की हे घेतलं, ही ट्रीटमेंट घेतली की बरं होणार. त्याच्यामुळे कसं आहे की आयुष्यभर कधी कधी चिकित्सा करत राहावी लागते. तरी देखील कॉम्प्लिकेशन्स व्हायची ती होतातच, बोटं वाकडी होतातच आणि चालायला वगैरे पुन्हा नी रिप्लेसमेंट, वेगवेगळे इतर काही हिप रिप्लेसमेंट असे करण्याची पाळी येते. तर हे सगळं येऊ नये असं वाटत असेल तर मग संयुक्त उपचार पद्धतीला पर्याय नाही. सर, आणि आपण जेव्हा म्हणतो की वाताचे प्रकार, तर आपल्या डोळ्यासमोर असतं की एखादी 35च्या वरची रुग्ण असू शकतं किंवा पुरुष रुग्ण असू शकतो, पण रुमॅटॉइड किंवा आमवात जो आहे तो लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो का? आमवात हा लहान मुलांना होऊ शकतो. आमवात त्याला आपण म्हणतो की जेव्हा काही लोकांना स्ट्रेप्टोकाकाय नावाच्या बॅक्टेरियामुळे सोअर थ्रोट झालेला असतो. अच्छा. तर त्याच्यामुळे सोअर थ्रोट झाल्यानंतर तसा बरा होतो पटकन, पण काही लोकांना स्ट्रेप्टोकाकायमुळे त्या मुलांमध्ये त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न होतो आणि बिघाड उत्पन्न झाल्यानंतर हा रोग उत्पन्न होतो, ज्याला आपण लहानपणीचा आमवात असं आपण म्हणू शकतो की रुमॅटिक फीवर ज्याला म्हणतात किंवा रुमॅटिक, म्हणजे हा सुद्धा एक आमवाताचाच प्रकार आहे. त्यामुळे योग्य निदान एओसो टायटर, अँटी स्ट्रेप्टोलायसिन ओ टायटर आपण रक्ताची तपासणी करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं की तो आमवात लहान मुलांमध्ये सुद्धा असू शकतो. आपल्याला सर तुषार यांचा प्रश्न आलेला आहे बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार तुषार. मॅम, मी तुषार आठवळे बोलतो बुलढाण्यावरून. सर, माझ्या उजव्या खांद्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी झाली होती 1 वर्ष अगोदर. तर सर आता उजव्या हातामध्ये सर वाताचा त्रास होतोय सर. सर म्हणजे हात जो आहे थोडासा जखडल्यासारखा होतो आणि थंड पाणी वगैरे पिलं किंवा आलू गोबी असे पदार्थ खाल्ले तर वात वाढतो सर. मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा तुम्ही डायग्नोसिस सांगितला, हा कन्फर्म्ड आहे का? हो सर, मी MRI वगैरे काढला होता आणि फिजिओथेरपी सुद्धा केली सर. तुमचा हात वरती खांदा बारीक वगैरे झालाय का? तिकडचे स्नायू बारीक झालेले आहेत किंवा खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, असं काय झालंय का? नाही तर ते थोडीशी म्हणजे मसल जे आहे ना ते वेस्टिंग झाली होती सर. वेस्टिंग बारीक होणं, मी त्याच्याबद्दलच म्हणालो होतो. बरं, ठीक आहे. आम्हाला प्रश्न तुमचा कळलेला आहे तुषार. मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे एक प्रकारचं मला वाटतं वातविकारच असावा. योग्य प्रश्न विचारलेला आहे आणि सरांकडून आपण मार्गदर्शन घेणारच आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील.
आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणार आहोत, ह्याची तुम्ही सर्वांनी नोंद ठेवावी. आमवात आणि संधिवात नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो. तर एक सोपा उपाय आहे. सांध्यांना तेल लावलं, जो सांधा दुखत असेल त्याला तेल लावलं आणि शेक दिला आणि जर तो सांधा दुखायचा कमी झाला तर त्याला आपण आमवात म्हणतो. आणि जर तेल लावून त्या सांध्याला तो त्रास वाढला तर त्याला आपण आमवात म्हणतो. हे नक्कीच ध्यानात ठेवण्यासारखा सोपा उपाय आहे. सर, आपण आमवाताविषयी मगाशी बोललात, पण बहुतेक जणांना आपल्याकडे आपण बघतो की जास्तीत जास्त संधिवाताच्याच आपल्याला केसेस दिसत असतात आणि जास्तीत जास्त त्रास संधिवाताचाच होत असतो. तर थोडं त्याविषयी त्याची कारणं काय असावी? आपण पहिलं मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा प्रश्नाचं उत्तर देऊया जो विचारला गेला होता. तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी याचा अर्थ असा की एक प्रकारे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये जो बिघाड उत्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे मसल्सवर परिणाम होतो किंवा स्नायूंवर परिणाम होतो. हे स्नायूंचं वेस्टिंग, जसं ते म्हणाले की स्नायू वेस्टिंग किंवा बारीक व्हायला लागतात, कधी कधी हायपरट्रॉफी अस्ताव्यस्त वाढतात. त्याला ड्युकेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं देखील म्हणतात. तर आपल्याला त्याचा डायग्नोसिस करता येतं. एक CPK नावाचं रसायन वाढलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, रक्तामध्ये, ते आपण पाहू शकतो. ते वाढलेलं असेल खूप जास्त प्रमाणात तर तो डायग्नोसिस पक्का होतो. ह्यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालेली आहे असं मला म्हणाले आणि त्यांना खांदा दुखतोय. तर आपण ह्यांच्यासाठी बेस्ट उपाय 2 आहेत. एक तर नस्य खांदा दुखण्यासाठी ॲक्युपंक्चर, खांद्याच्या आजूबाजूचे जे काही दाबबिंदू आहेत त्याच्यावर ॲक्युपंक्चर देणे. आणि तिसरा म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफीसाठी पिंडस्वेद, हा अतिशय चांगला उपाय आहे. तर हे 3 आपण कॉम्बिनेशन जर केलं तर काही दिवसातच त्यांना बरं वाटेल. आणि काही औषधं त्याने कायम जर घेत राहिले तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी पण त्यांना, हा पण असा दुर्धर रोग आहे, त्याला ॲलोपॅथीमध्ये औषधं नाही आहेत आणि तो प्रोग्रेसिव्ह आहे. तर आपण जर ट्रीटमेंट व्यवस्थित दिली तर तो तिथल्या तिथे थांबू शकतो आणि मग त्यांना रिलीफ मिळू शकतो. बरोबर सर. आणि सर, संधिवाताविषयी कारणं काय असतात? आता संधिवाताची कारणं आपण बोललो की मगाशी की 35-40व्या वर्षापासून डिजनरेशन व्हायला सुरू होतं. स्त्रियांमध्ये खास करून काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये, मी नेहमी आई थोर तुझे उपकार असं मी नेहमी म्हणतो. का तर सर्व मुलांनी त्यांच्या आईच्या चरणाचं तीर्थ घ्यायला पाहिजे. का तर तुमचा अख्खा शरीराचा सांगाडा म्हणजे त्या मातेने तिच्या शरीरामध्ये तिचं कॅल्शियम देऊन तुमचं बनवलेलं आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे खरं पहिल्या दिवसापासून आई हाडाची काडं काढून मुलांना वाढवते, ते काय खोटं नाही आहे. म्हणजे खरंच तिचे उपकार मानायला पाहिजे सर्व मुलांनी की तो अख्खा सांगाडा तिने बनवला कसा असेल तिच्या शरीरामध्ये, म्हणजे किती तिचं कॅल्शियम वापरलं गेलं आहे त्याच्यामध्ये. हा पहिला गोष्ट. आणि ते तो सांगाडा बनवला आणि त्याच्यानंतर परत त्याला 1-2-3 वर्ष दूध पाजलं, त्या दुधामध्ये परत कॅल्शियम गेलं. म्हणजे स्त्रीच्या शरीरातनं केवढं तरी कॅल्शियम तिच्या मुलांसाठीच वापरलं जातं. मग तिचं शरीराची झीज लवकर होणार, तिचे सांधे लवकर खराब होणार. आणि एक 45-50 पर्यंत एक साधारण प्रोटेक्शन असतं इस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनचं की ज्याच्यामुळे ते सांधे तरी टिकतगून राहतात. पण आजकालच्या स्त्रियांना म्हणजे एकतर खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आहे, नोकरी करतायत, घरातलं काम करतायत, कसा तरी नाश्ता केला, कसं तरी रात्रीचं जेवण केलं तर केलं, नाही केलं. आणि अशा अवस्थेमध्ये धावत पळत लोकल पकडली, अशामध्ये डिजनरेशन जास्त प्रमाणात येतं. त्यामुळे हल्ली स्त्रिया माझ्याकडे 35शीतच येतात आणि सांगतात की सांधे दुखतात किंवा गुडघे दुखतात, आता काय करायला पाहिजे. पण ह्या सगळ्या ज्या काळज्या आहेत बाळंतपणात त्या जर आपण नीट घेतल्या असत्या तर किंवा घेतल्या तर मला असं वाटतं तो संधिवात त्यांच्यात तेवढ्या प्रमाणात. आहाराकडे सुद्धा थोडंसं दुर्लक्ष आणि व्यायामाचा अभाव हे सुद्धा फार महत्वाची करण्याचा. आपण प्रश्न घेऊया. धनश्री प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार धनश्री. हा नमस्कार, बोला. धनश्री शिंदेचा मिस्टर बोलतोय. हॅलो. हा बोला. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हा हॅलो. हा सर. सर, माझ्या मिसेसची डिलिव्हरी झाली 2-3 महिन्याखाली. तर त्यांच्या कमरेचा खूप त्रास होत आहे आणि पायाचे गुडघे आहेत ना ते एका ठिकाणी येत नाही आहेत, म्हणजे खूप त्रास होत आहे. तर मी आर्थो स्पेशल दाखवलं होतो, एक्सरे वगैरे काढलेत. त्यांनी काय सांगितले, हे वाताचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे
बर, त्याच्यावर इलाज वगैरे काही? हां ठीक आहे, हरकत नाही, ठेवून द्या तुम्ही फोन. त्यांनी पहिलं सांगितलं की बाळंतपणात कमरेचा त्रास होतो. हा खूप कॉमन आहे, कारण कसं आहे की बाळंतपणामध्ये पोटातलं वजन म्हणजे कमरेच्या खालच्या मणक्यांवर भार वाढल्यामुळे एकूणच कंबरदुखी सुरू होते बायकांना. हां, तर त्याची ट्रीटमेंट आपण आता करू शकतो ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशरने, किंवा त्या काळात सुद्धा करू शकतो, बाळंतपणाच्या काळात. दुसरं त्यांनी सांगितलं की बाळंतपणानंतर आत्ता त्यांना वात वाढायला सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या गोष्टीवर हे ठेवलेलं आहे वोट. कारण असं आहे की मागे एका सेमिनारमध्ये मी बोलत असताना तुला आठवत असेल की मी सांगितलं होतं की पूर्वीच्या काळामध्ये माजगर असायचं आणि बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 महिनेपर्यंत ना तिला सूर्यदर्शन करायचे ना त्याला, म्हणजे एकूणच, आणि त्याच्यामध्ये कुठेही काय म्हणतात त्याला, ओले त्याने काम नाही करायचं किंवा गार पाण्यात काम नाही करायचं, आणि तिचा आहार व्यवस्थित नियोजित असायचा, आणि बाळाचं सुद्धा रोजच्या रोज त्याचा मालिश, तिचं स्वतःचं मालिश बाळंतपणानंतर जे काही चाललेलं असायचं, म्हणजे अभ्यंग वगैरे जे काय करायचं तिला, मर्दन तेलाने, विशिष्ट औषधी तेला, ते सगळं चालत असायचं. हल्ली कोण करतंय? काहीच करत नाही. आणि मग काय झालंय की पटकन बायका उठतात. 3 महिन्याची फक्त लीव असते, बरोबर, एक शेवटच्या 8व्या महिन्यात ते 9व्या महिन्यात ती लीव घेतात, नंतर फक्त 2 महिने त्यांना मिळतं बाळाचं संगोपन करायला, लगेच बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्या त्यांना आंबवत होण्याची दाट शक्यता असते, कारण बाहेर पडल्या अपथ्यकारक जेवण चालू, पुन्हा गार हवा, सगळं पावसाळा असेल, थंडी असेल, तर ते त्याच्यामुळे मला असं सांगावं वाटतं की बाळंत स्त्रियांनी खास करून काळजी घ्यायला पाहिजे की त्यांना आंबवत होण्याची शक्यता भरपूर आहे. अशा बऱ्याच केसेस माझ्याकडे येतात की बाळंतपणानंतर आंबवत झालाय. तर आपण टेस्ट करून यांच्यात बघूया की यांना खरोखर आंबवत आहे का, कुठच्या प्रकारचा वात आहे की संधिवात आहे. ती टेस्ट करून झाल्यानंतर आपण त्यांना बस्ती, ॲक्युपंक्चर अशा बाह्य ट्रीटमेंट देऊ शकतो. कारण सध्या जेव्हा ती दुग्धपान चालू आहे मातेचं, ह्यावेळी आपण फारशी औषधं देऊ शकत नाही, त्यामुळे बाह्य चिकित्सा आपण ह्यांना बऱ्याच प्रमाणात करून ह्यांचा त्रास आपण आणि पथ्य पाणी त्यांचं नीट करून आपण ते आटोक्यात आणू शकतो. निश्चितपणे तुम्ही फार महत्त्वाच्या समस्येकडे, आजकाल म्हणजे ही सामाजिकच समस्या झालेली आहे की बाळंतपणानंतर विशेष काही आम्ही कौतुक करून घेणार नाही आमचं, हे जी एक भावना स्त्रियांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनात रुजत चाललेली आहे, ती थोडीशी दूर करून आपण आपली जी पूर्वापार चालत आलेल्या ज्या पद्धती आहेत, त्या ज्या सायंटिफिक पद्धती आहेत, त्या तरी आपण पुढे सुरू ठेवणं फार महत्त्वाचं आहे, आरोग्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. विजय प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी विजय मुंडे बोलतोय, परळी वैजनाथ, जिल्हा बीडवरनं. हा, माझा मुलगा आहे, 19 वर्षाचा आहे. बर. त्याला अँकोलॉजी स्पॉन्डिलिसिस आहे. बर. तर तो आता 12वीला आहे तो, तर त्याला अभ्यास वगैरे करताना खूप कमरेमध्ये त्रास होतो असं नेहमी सांगतो तो मला. तर त्याच्याबद्दल नेमकं आपण काय सुचवू शकाल का, काय करायला पाहिजे? आणि खूप छान आणि खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. आपण फोन ठेवून द्या, मी तुमचं उत्तर देतो. अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, बघा, म्हणजे आता त्यांनीच आपल्याला विचारलं, नाही तर मी कदाचित विसरलो असतो सांगायला. आता हा खरा सांध्यांचा आंबवत म्हणण्यापेक्षा पाठीच्या कण्याचा आंबवत असं मी त्याचं नामकरण केलेलं आहे, अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. ह्याचा स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय? स्पॉन्डिलायटिस साधारण मणक्यांचा आजार आहे, आपल्याला माहिती आहे. मग नेमकं हा अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि नॉर्मल स्पॉन्डिलायटिस मध्ये काय फरक आहे? तर नॉर्मल स्पॉन्डिलायटिस मध्ये कसं होतं की झीज होऊन ते मणके खराब होतात आणि त्याच्यामुळे स्पॉन्डिलायटिस होतो. पण अँकायलोजिंग मध्ये होतं काय, तर पुन्हा एकदा रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झाल्यामुळे आपल्या शरीराच्याच पेशी आपल्या मणक्यांमधली कुर्च्या स्वतःच खायला लागतात. आश्चर्य वाटेल ना कसं होतं ते. जसं आंबवतात होतं नॉर्मल आंबवतामध्ये, तसंच हा कण्याच्या, पाठीच्या कण्याच्या आंबवतात होतं. आणि त्यामुळे होतं काय की मधल्या त्या कुर्च्या गेल्यामुळे तो कणाच्या ताट होऊन जातो आणि त्याला हालचाल करता येत नाही, म्हणजे मान वळवता येत नाही, पाठ वळवता येत नाही, मागे वळून बघता येत नाही, किंवा खूप दुखायला लागतं, प्रचंड वेदना होतात या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली, म्हणजे दुर्भाग्यवश, ह्या रोगाला सुद्धा आधुनिक औषधोपचार पद्धतीमध्ये काहीच असा ठोस उपाय नाही आहे की ज्याच्यामुळे तो बरा होईल किंवा काय.
कधी कधी पेन किलर्स दिले जातात, स्टिरॉइड्स दिले जातात, एंडोमेथासिन सारखं एकदम कॉमनेस्ट पेन किलर दिलं जातं, पण ते कायम घ्यावं लागतं. मग त्याचे साईड इफेक्ट्स होतात, मग ते खूप त्रासदायक होतं, गॅस्ट्रायटिस होऊ शकतो. मग डायक्लोफेनॅक दिलं तर त्याला किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला संयुक्त उपचार पद्धतीचीच मदत घ्यावी लागते. मला आत्ता एक केस आठवली, एक होमिओपॅथिक डॉक्टर होता, एवढाच साधारण 20-25 वर्षाचा होता, वाशीमध्ये प्रॅक्टिस करत. तो माझ्याकडे आलो, त्याला अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस झाला होता. तर आपण त्याला सुरुवात आणि त्याचा आपल्या ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन किंवा संयुक्त उपचार पद्धतीवर खूप विश्वास, त्याला आपण सुरुवात केली. एकही पेन किलर वापरली नाही आणि फक्त ॲक्युपंक्चर आणि अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, गुग्गुळकल्प ह्यांचं कॉम्बिनेशन करून आपण ट्रीटमेंट दिली. फक्त पथ्य पाणी पाळायला सांगितलं, कारण आमवात हा रोग आयुर्वेदाच्या नुसार हा चुकीच्या आहारा विहारामुळे होतो. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट ॲलोपॅथीला माहिती नाहीये किंवा ती ऍक्सेप्ट करत नाही, कारण माहिती नाही असं सांगतात. पण आयुर्वेद म्हणतो नाही, कारण माहिती आहे आणि कारण हेच आहे, तुमच्या चुकीच्या आहारामध्ये आणि विहारामध्ये याचं कारण दडलेलं आहे. मला वाटतं आहार आणि विहारावर हा जो विषय आहे त्याच्यासाठी संयुक्त उपचार पद्धती म्हणजे जी खास योजना आहे त्याविषयी एक वेगळा प्रोग्राम घेण्या इतपत किंवा प्रोग्राम सुद्धा पुरणार नाही इतका विपुल ज्ञान आहे ते. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. शिरीष प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार शिरीषजी. नमस्कार, बोला. माझे दोन्ही गुडघे त्यातून आवाज येतो उठताना बसताना. इतर काही त्रास होतोय का? आपण काम काय करता? घरचंच काम करतो, शेती. हा, शेतीमध्ये म्हणजे हेवी काम करायला लागतं का तुम्हाला? लागतं की. ठीक आहे, बरं. मला वाटतं शिरीषजी तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि मला वाटतं संधिवाताविषयीच हा प्रश्न असावा, तरी सरांकडून ह्याविषयी मार्गदर्शन जरूर घेऊया. आणि सरांना हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारावासा वाटत असेल की नी रिप्लेसमेंट अनेक वेळेला सांगितली जाते संधिवातासाठी, विशेष करून गुडघे जे झिजलेले आहे त्याच्यासाठी हमखास नी रिप्लेसमेंट हीच सर्जरी सांगितली जाते. तर ह्याला आपण पर्याय संयुक्त उपचार करू शकतो का, ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. याबरोबरच डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आता ही समोर आपल्याला जी वनस्पती दिसते ती अंजीर नावाची वनस्पती आहे. याला हिंदीमध्ये सुद्धा अंजीर असंच म्हणतात. ही मधुर रसाची, तुरट रसाची अशी वनस्पती आहे. पोटात गेल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो सुद्धा गोड असाच येतो आणि ही थंड किंवा शीतवीर्याची वनस्पती आहे. याचं झुडूप किंवा क्षूप असतं. हे झाड फारसं उंच वाढत नाही, याची पानं मोठी असतात. अफगाणिस्तानातली अंजीरं जी आहे ती प्रसिद्ध आहेत. शरीरातली उष्णता जर खूप वाढलेली असेल, अंगावरती थंड पाणी टाकल्यानंतर पायापर्यंत येऊपर्यंत जर ते कोंबट बनत असेल तर अशा वेळेला लवकर म्हातारपण येण्याची शक्यता असते आणि केस लवकर पांढरे होऊ शकतात. अशा आजारामध्ये अंजीर आणि खडीसाखर एकत्र भिजवून ठेवायचं आणि वरती चाळण किंवा झाकण ठेवून ते आपल्या छपरावरती किंवा कुठेही अंगणामध्ये वगैरे ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते अंजीर खायचं. असं 15 दिवस केल्यानंतर अंगातली उष्णता पूर्णतः मोडीला निघते आणि तरुण वयात होणारे जे केस पांढरे होतात त्याच्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. तब्येत सुधारण्यासाठी किंवा रोड मुलं किंवा मुली जे असतात त्यांच्यासाठी एक लाडू खूप उत्तम पद्धतीचा अंजिराचा उपयोगी पडतो. अंजीर, बदाम, वेलची, केशर, चारोळे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेदाणे जर घालून आपण खडीसाखर घातली आणि ते तुपात घालून जर आपण 8 ते 10 दिवस भिजत ठेवलं आणि नंतर 15 दिवस जर हा लाडू त्याचा तयार करून खाल्ला तर उत्तम पद्धतीने वजन वाढतं, भूक चांगली लागते आणि बुद्धीसुद्धा तल्लख होते. दमा असलेल्या बऱ्याच लोकांना रोज रात्री अंजीर खाण्याचा सराव जर त्यांनी ठेवला तर दम हा हळूहळू कमी यायला लागतो. त्याच्याबरोबर जर गोरख चिंचेचं बी किंवा दळ जर दिलं तर 21 दिवसामध्ये अप्रतिम फायदा होतो. लंग फायब्रोसिस आणि एम्पिझिमॅटस लंग ह्याच्यामध्ये सुद्धा हे औषध खूप उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबर जर शृंगभस्म आणि बोराचं बी वापरलं तर अप्रतिम उपयोग होतो. याच्याबरोबरीनं जिभेला किंवा टॉन्सिल्सला सूज येणं अशी प्रक्रिया ज्या वेळेला होते आणि ताप येत असतो अशा वेळेला अंजिराचा काढा तयार करायचा आणि त्याने गुळण्या करायच्या. ही सूज ताबडतोब कमी येते.
मलावष्टंभ असलेल्या लोकांनी आणि अंगात रक्त कमी असलेल्या लोकांनी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा रोज रात्री जर अंजिरं खाल्ली गेली तर कोठा साफ होतो आणि उत्तम पद्धतीने कोठा साफ झाल्या कारणानं शरीराचा वर्ण उजळतो, शरीरामध्ये थंडावा उत्पन्न होतो आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो आहे तो वजन वाढण्याकडे पुन्हा यायला लागतो. पोटात काच गेल्यानंतर जर इतर वैद्यकीय मदत जर आपल्याला मिळत नसेल तर तोपर्यंत भरपूर अंजिरं खाणं हे खूप उपयोगी आहे. त्याच्यामुळं आतड्यातली ती जखम जी आहे तीही भरून यायला मदत होते आणि काच जी आहे ती सुद्धा विनाशाने बाहेर पडते. एकंदरीत काय, ही वनस्पती मधुर रसाची थोडीशी तुरट, पोटात गेल्यानंतर गोड बनणारी आणि याचा एकंदरीत परिणाम हा शीतवीर्यात्मकच आहे. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747, बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, डोंबिवली 9167778563, वाशी 9167776791, वेबसाईट www.vedicure.com. संधिवातावर विशेष करून पथ्यकर आहारामध्ये पिवळ्या सालीची फळं, संत्र, मोसंब, लिंबू आंबट रसाचं असलं तरीही अतिशय उपयोगी आहे. कांदा, लसूण, ताजे मासे हे सुद्धा संधिवातावर अतिशय उपकारक आहे. त्यामुळे ह्यांचा आहारात जरूर समावेश करावा. सर, शिरीष यांचा जो प्रश्न होता, त्यांना दोन्ही गुडघ्यांमध्ये उठता बसताना जो आवाज येतो त्याविषयी काय मार्गदर्शन करा? मला असं वाटतं संधिवाताबद्दल आपण जेव्हा बोलत होतो की जेव्हा गुडघेली खुर्च्या खराब व्हायला लागते तेव्हा खुर्च्या खराब झाल्यानंतर हे अशीच लक्षणं दिसून येतात. म्हणजे आता संधिवातात सांधे आखडणे, वेदना, सूज येणे, गुडघ्यात चमक येणे, गुडघ्यात कटकट आवाज येणे, सहसा पुरुषांना हा रोग होत नाही अनलेस अँड अंटिल तिथे एखादी इंजुरी झाली असेल. म्हणूनच मी त्यांना विचारलं की तुम्ही काम काय करता. जर शेतीमध्ये अवजड काम करत असतील, सारखं खाली उठणं बसणं त्यांना करावं लागत असेल त्याच्यामुळे देखील, किंवा ट्रॅफिक पोलीस असतात किंवा जवान असतात आपल्या आर्मीमध्ये, ते त्यांना परेड करावी लागते सारखी, अग्निशामक दलात काम करणारे पुरुष असतात, यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते खराब होऊन. तर हे माझ्याकडे पुष्कळ येतात. मी कधी कधी अभिमानाने म्हणतो महाराष्ट्रात एकही पोलीस स्टेशन नाही जिथे माझा पेशंट नाही आहे. पण अनफॉर्च्युनेट आहे, पोलिसांची हे दुर्भाग्य आहे की त्यांना खूप काम करावं लागतं, 12-12 तास ड्युटी असतं, उभं राहावं लागतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये संधिवाताचं प्रमाण लक्षणीय. आजच मी एका माझ्या पोलीस कमिशनर मित्रांना म्हणालो की मी पोलिसांसाठी खास शिबिर घेणार आहे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी किंवा कसा त्यांनी संधिवात टाळावा. तर ह्यांना संधिवातासाठी आपण अंतर्गत बस्ती आणि जाणू बस्ती, म्हणजे हे जे वंगण कमी झालंय ज्याच्यामुळे आवाज येतोय कटकट कट, तर ते काय करायचं, आपण गुडघ्याच्या भोवती एक कणकेचं असं खळं तयार करून आत औषधी तेल हळूहळू सोडून त्याची हळूहळू मालिश करायची. आणि ते मालिश करता करता ते हळूहळू तेल झिरपत जातं आतमध्ये आणि आतलं वंगण वाढतं आणि गुडघ्यात आवाज येणं कमी व्हायला लागतं.
आणि मग त्यांना आपण साधारण सांगू शकतो की खाली बसणं, चढ उतार हे खूप जास्त प्रमाणात करू नका, कारण त्याच्यामुळे वेअर अँड टेअर किंवा झीज होणं हे जास्त प्रमाणात होतं. मग जेवढी झीज होईल तेवढा तुम्हाला त्रास जास्त होऊ शकतो. बरोबर सर. आणि जसं तुम्ही आता म्हणाल की जानूबस्ती म्हणजे आपण जसं दरवाजा जेव्हा आवाज करतो करकर तेव्हा जसं आपण तिकडे तेल टाकतो, म्हणजे अगदी जुनी प्रघात आहे, तर त्याचप्रमाणे हे जानूबस्तीमधनं तेल असं झिरपून तिकडे सांध्यांना वंगण मिळत असतं का? अगदी अगदी परफेक्ट तू म्हणालीस, आणि उदाहरण पण अगदी चपखल दिल. नेहमी पेशंटना सांगतो, हा बिजागरीचा सांधा आहे, दरवाजाची बिजागरी वाजायला लागली की आपण तेल टाकतो. आपल्याला बिजागरी स्वस्त आहे बदलायला, आपले गुडघे काय स्वस्त नाही आहेत बदलायला. त्याला लाखो रुपये लागतात आणि गुडघे बदलल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल याची काय गॅरंटी, काय शुअरिटी आहे? नाहीये. आणि सर जसं तुम्ही म्हणाल की ॲक्युपंक्चर ही अतिशय सुंदर मोडॅलिटी आहे. हे सगळे जे आवाज आहेत किंवा संधी वेदना जी आहेत, याशिवाय ॲक्युपंक्चर मधली मॉक्सिबर्शन जी थेरपी आहे जी आपण वापरतो ती सुद्धा अतिशय प्रभावी आहे पेन कंट्रोल साठी. नाहीतरी पेन किलर्स वापरून किडन्या किंवा जठर खराब करून घेण्यापेक्षा आपण ॲक्युपंक्चर सारखी थेरपी वापरू शकतो की जी जागतिक आरोग्य संघटने देखील मान्यता दिलेली एक उपचार पद्धती आहे की ज्याच्यामुळे वेदना कमी होऊ शकतात. सर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, रत्नागिरीवरून प्रश्न विचारतायत सत्यजित. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. डॉक्टरांना प्रश्न विचारायचा मला. माझे जे दोन्ही हात आहेत त्या जर मी मोठी वळायला लागलो तर सांध्यांमध्ये खूप वेदना होतात, तर तो संधिवाताचा प्रकार असू शकेल का? आपलं वय काय? सर माझं वय 35 वर्ष आहे आता. आणि काम काय करता? शेतीचं काम आहे सर. आणि हाताचे दोन्ही अशा मोठी जर मी वळायला लागलो तर आपल्या सांध्यामध्ये खूप वेदना होतात मला. हा, तर दोन प्रकार. ठीक आहे, ठेवून द्या तुम्ही फोन. आपण 2-3 गोष्टी करू शकतो. एक रक्तातलं RA टेस्ट करू शकतो, CRP ची टेस्ट करू शकतो, ज्यात तो आंबवात आहे की नाही ते कळेल. किंवा सिरम कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण ह्यांच्या हाडांमध्ये किती आहे आणि रक्तामध्ये किती आहे हे सुद्धा पाहू शकतो. तर ते खूप कमी तर नाही ना झालेलं प्रमाण, हे एक. दुसरी गोष्ट की बोन डेन्सिटी टेस्ट करू शकतो की आपली हाडांची घनता ही व्यवस्थित आहे की घनता कमी होऊन हाडं ठिसूळ झालेली आहेत. जर हाडं ठिसूळ झाली आहेत तर मग संधिवाताकडे तुम्ही चाललेला आहात. तर ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे 2 प्रकार. म्हणजे थोड्या प्रमाणात जर घनता कमी झाली असेल तर त्याला ऑस्टिओपिनिया असं म्हणतो, आणि खूपच जास्त प्रमाणात ठिसूळ झालेली असेल तर मात्र आपण त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, आणि ह्याला आपल्याला खूप व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर ह्यांचं निदान झाल्यावर तिक्तशीर बस्ती नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं किंवा हाडाची ठिसूळपणा कमी होऊ शकते. तर ही ट्रीटमेंट जर त्यांनी आपल्याकडे येऊन घेतली तर त्यांना नक्की फायदा होईल. म्हणजे एकंदरीतच बस्ती ही जी चिकित्सा तुम्ही विविध प्रकारच्या आता बस्ती सांगितल्या, तर बस्ती ही चिकित्सा संयुक्तोपचार पद्धतीमधील वातविकारांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. हो, कारण वाताचं स्थान मोठं आतड आहे आणि आपण बस्तीला आपण गुदद्वारातून बस्ती देतो, त्यामुळे डायरेक्ट तिकडे आपण अटॅक करतो वातावर. निश्चितच. ऍक्च्युली काय होतं ना सर की बस्ती म्हटलं ना की अनेक वेळा रुग्णांची नाकं मुरडतात, नाही तुम्ही हे काही करू नका, मला तोंडात हवं तितकी औषधं द्या, पण बस्ती बिस्ती सारखे उपक्रम मला काही सांगू नका. तोंडात 2 लिटर औषध घेणार का तुम्ही? नाही घेऊ शकत ना. आणि म्हणूनच बस्तीद्वारे दिलं जातं की जिथे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट पण होत नाही आणि आरामात तेवढी मात्रा पोटामध्ये जाते. कारण तिथेही ऍब्सॉर्प्शन होतं. हा, बस्ती म्हणजे एनिमा नाहीये पोट साफ करण्यासाठी दिलेला, ते औषधोपचार केलेले आहेत. ते त्यात औषधी तेल असतात, त्यात औषधी काढे असतात, ते आतमध्ये सोडले जातात की ते तिथे त्यातली औषधी द्रव्य आतमध्ये मोठ्या आतड्यामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि ऍब्सॉर्ब झालेलं मग त्याच्या ते रक्तात जाऊन आपल्याला फायदा होतो. तेवढ्या प्रमाणात आपण औषध तोंडावाटे घेऊ नाही शकत. क्या बात आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण किती सखोल विचार केलेला आहे. म्हणजे आपण जसं इंजेक्शन म्हणतो किंवा डर्मल पॅचेस आपण लावतो आजकाल मॅक्सिमम, तसंच आपण बस्ती ह्या चिकित्सेद्वारे औषध पुरवठा होत असतो. निश्चितच सर. ह्याच्या बरोबरच सर एक आजकाल आपण म्हणतो ना की फॅशन सारखं झालेलं आहे की माझे गुडघे दुखायला लागले, पेशंट डॉक्टरकडे जातो, साधारण वय असतं त्या पेशंटचं एक 50-55, थोडासा बसता उठताना त्रास होतोय, डॉक्टर हमखास सल्ला देतो नी रिप्लेसमेंट करून घ्या. काय सांगाल याविषयी?
की थोडक्यात असं असतं ना, बायकांची हालत, ते गाणं आठवलं, रुके रुके से कदम रुके बार बार चले, म्हणजे ते थोडं थोडं चालतात, परत दुखतं, मग थांबतात, परत चालतात. सर, या सुश्राव्य गाण्यानंतर आपला एक प्रश्न घेऊया सर आपण. निवृत्ती प्रश्न विचारतायत बीड वरून. नमस्कार. नमस्कार निवृत्तीजी, बोला. हा, ते आमच्या आईच्या गुडघ्यामध्ये ते गुडघा दुखत आहे, तर आम्ही लातूरला 2-4 वेळेस गेला दवाखान्यामध्ये, तर ते वाचीचा आजार म्हणून सांगितलं, तर त्याला पर्याय काय असेल, उपाय? ठीक आहे, हरकत नाही, ठेवून द्या. हा, मला वाटतं आपण जो विषय आता घेतोय, बोलतोच, छान चांगला प्रश्न विचारलाय, धन्यवाद. त्याच्याशीच रिलेटेड आहे. आता आपण त्याच्याबद्दलच बोलतोय, संधिवात, गुडघ्याचा संधिवात, की ज्याच्यामध्ये अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, जानू बस्ती, ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन, गुग्गुळकल्प हे आपण देतो. आहारातून कॅल्शियम वाढवायला सांगतो. हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर आहारातून कॅल्शियम वाढवण्यात, तर कशा कशातनं कॅल्शियम आपण वाढवू शकतो. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दुधाचे पदार्थ अजिबात घाबरू नये की दुधामुळे वजन वाढेल आणि काय होईल. दूध, ताक, दही सहजपणे तुम्ही घेऊ शकता, की ज्याच्यामुळे कॅल्शियम तुम्हाला मिळू शकतं. सकाळी उठल्यानंतर न्याहारी करताना नाचणीची भाकरी खावी, की आणि जेवणामध्ये सोयाबीनचे तुकडे किंवा सोयाबीनच्या पिठाचा किंवा सोयाबीनच्या दुधाचा पण वापर करू शकता, की ज्याच्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात आहे. तर ह्याच्या नॉनव्हेज जे खातात त्यांना काय प्रश्नच नाहीये. ते माशांचे काटे पण चावून चावून खाऊ शकतात, आणि जर कोंबडी खात असतील तर त्याची हाडं पण चावून चावून खाऊ शकतात, कार्टिलेज चावून चावून खाऊ शकतात, पायास ते पण खाऊ शकतात, की ज्याच्यामुळे कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात आहे. सकाळी 8 ते 9च्या उन्हामध्ये योगासने करणे, कमीत कमी कपडे घालून. बायकांना ते शक्य नाही होणार, त्यामुळे घरामध्ये जिथे ऊन येतंय तिथे त्यांनी थोडा वेळ तरी बसून योगासनं करावी, की जेणेकरून, पण पुरुषांना मात्र सहज शक्य आहे की ते 8 ते 9 मध्ये अंगणात बसून किंवा गॅलरीत बसून किंवा गच्चीवर जाऊन तुम्ही उन्हामध्ये व्यायाम करा, की ज्याच्यामुळे खूप ते व्हिटॅमिन डी जे तयार होईल त्वचेखाली, ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तर हे कॉम्बिनेशन जर त्यांनी केलं तर हे बरेचसे रोग आपण टाळू शकतो, आणि संधिवाताला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. निश्चितच मला वाटतं नी रिप्लेसमेंट सुद्धा टाळू शकतो, हा विश्वास आपण आता निर्माण. नाही, पण नी रिप्लेसमेंट काय आहे? काय फॅशन आहे का? म्हणजे आपल्याला गुडघे परमेश्वराने दिलेले आहेत, त्यांना आपण सांभाळून ठेवायचं का? उठसूट काय जे काय खराब झालं ते बदलून टाका. माणसाचं काही रोबो का यंत्रमानव बनवायचं ही पहिली गोष्ट. आणि कोणी सांगितलं 5-5, 6-6 लाख रुपये घालवण्याचं, आणि ते किती दिवस, किती वर्ष टिकणार? 50व्या वर्षी काढले, 7-8 वर्ष टिकतील समजा, चांगलं केलं, कॉम्प्लिकेशन नाही झालं, 10 वर्ष टिकतील. पुढे काय? पुढे रिप्लेसमेंट करणार आहात का? हे नाही शक्य. तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तोपर्यंत हे ऑपरेशन आपण टाळू शकतो. आणि हे ऑपरेशन आपल्याला, हे अगदी शेवटची गोष्ट आहे ती, की बाबा 99% लोकांमध्ये आपण नी रिप्लेसमेंट आतापर्यंत लाखो लोकांची टाळू शकलेलो आहे, तर तुमचीही टाळू शकू. त्यामुळे नी रिप्लेसमेंटच्या भानगडीत उगाच न पडता प्रथम संयुक्त उपचार पद्धती करा. निश्चितच. कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार, आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. संधिवात ह्याच्या नंतर आपण आमवाताविषयी बोलण्यापूर्वी पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते थोडक्यात पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम, विषय केस गळती आणि हेअर ट्रान्सप्लांट. सहभाग डॉक्टर धनंजय चव्हाण. थेट प्रसार हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम, विषय सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. थेट प्रसारण शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजता. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम, विषय कॅन्सर विरुद्ध लढा. सहभाग डॉक्टर व्यंकटेश जोशी.
थेट प्रसारण रविवार दिनांक 25 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजता. हे तिन्ही कार्यक्रमात तुम्हाला ईमेलद्वारे पण आमच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर ईमेल आला तरच आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमामध्ये करू शकतो. नाहीतर कार्यक्रम झाल्यानंतर ह्या ईमेलला आम्ही जरूर उत्तर देण्याचा आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. सर, आपण आता संधिवाताविषयी सविस्तरपणे बोललो. नी रिप्लेसमेंट या विषयावर सुद्धा तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन केलं. आमवात नेमके प्रकार काय आहेत? आमवाताविषयी आपण मगाशी बोललो की चुकीच्या पद्धतीचे आहार विहार केल्यामुळे किंवा थंड गरम पदार्थ एकत्र खाणं, थंड दमट वातावरणात काय ओलसर वातावरणात राहणं किंवा बाळणपणानंतर लगेच कामाला सुरुवात करणं, ह्यामुळे आमवात होऊ शकतो. साधारण आमवातामध्ये सांधे असे दिसतात, सूज झालेले आणि खूपच जास्त ॲडव्हान्स झालेला आहे तो आमवात. त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून आपण म्हणतो. त्यात नॉर्मल एक्सरे आणि आमवाताचा एक्सरे दाखवलेला आहे. आणि आमवातामध्ये सूज आलेला स्नायू आपला सांधा कसा दिसतो ते ह्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. आतमध्ये की संधिद्रव पटलाचा दाह होऊन सूज उत्पन्न होते. आणि त्याचं हे पण पाहिलेलं की RA फॅक्टर, ANA, CRP ह्या गोष्टी आपण तपासतो. ह्याचे काही वेगवेगळे प्रकार पण आहेत. त्यापैकी एक कॉमन प्रकार आहे गाऊट. त्याला आपण मेटाबॉलिक आर्थरायटिस असं म्हणतो. दुसरा आहे सोरॅटिक आर्थरायटिस. तिसरा आहे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस. चौथा आहे टायफॉइड आर्थरायटिस. आणि पाचवा आहे रुमॅटिक आर्थरायटिस. ते ह्या प्रत्येकाचं वेगवेगळं कारण आहेत. आता गाऊटमध्ये काय होतं, प्रथिनं यांचा मेटाबॉलिझम चयापचय व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण शरीरात खूप वाढतं आणि ते युरिक ॲसिड डाव्या पायाच्या अंगठ्याच्या जवळ येऊन त्या सांध्यात सूज उत्पन्न करतं आणि अतिशय वेदना उत्पन्न करतं. तर ह्याच्यामध्ये ह्याला वातरक्त असं पण म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण लीच ॲप्लिकेशन किंवा जलौकाचरण आपण करू शकतो की ती जलौका तिकडचं ते विष खेचून घेतं आणि वेदना तात्काळ थांबतात. त्याचप्रमाणे आहारामध्ये नियोजन करावं लागतं गाऊटमध्ये की प्रथिना असलेले पदार्थ आपल्याला किंवा युरिक ॲसिड असलेले पदार्थ आपल्याला कमी खावे लागतात. जसं टॉमॅटो आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहे, नॉन व्हेजिटेरियन फूड आहे, हे कमी करावं लागतं. सोरॅटिक आर्थरायटिस, सोरॅसिस हा स्किन प्रॉब्लेमचा एक कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे झालेला असतो सोरॅसिस पण त्याच्यानंतर सांध्यांमध्ये सूज उत्पन्न होते. तो सोरॅसिसमुळे झालेला आहे म्हणून सोरॅटिक आर्थरायटिस. तिसरं आपण म्हणू रिॲक्टिव्ह आर्थरायटिस. हल्ली चिकनगुनिया खूप वाढलेला आहे, डेंग्यू आणि चिकनगुनिया. ह्याच्यानंतर ते जरी बरे झाले तरी काही रुग्णांना असं दिसून आलं की महिनोन्महिने किंवा वर्षानुवर्ष सांधेदुखीचा त्रास जडतो. त्याच्यानंतर त्याला आपण रिॲक्टिव्ह आर्थरायटिस असं म्हणतो की ह्याच्या रिॲक्शनमुळे एक झालेला त्याचा आर्थरायटिस. तर त्याला देखील आपण आमवात म्हणूनच तशीच त्याची ट्रीटमेंट असते. तशा प्रकारे जर आपण त्याला ट्रीटमेंट दिली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुमॅटिक आर्थरायटिस बद्दल आपण मगाशी बोलतो, ज्युव्हेनाइल आर्थरायटिस, लहान मुलांना होणारा आमवात किंवा संधी हृदयरोग ज्याला आपण म्हणतो. लहान मुलांना रुमॅटिक हार्ट डिझीज जो पुढे म्हातारपणापर्यंत टिकतो ॲक्च्युली तो, कारण तो पूर्णपणे बरा होत नाही, ज्याच्यामध्ये वॉल रिप्लेसमेंट्स वगैरे करावे लागतात. सर, आपला एक प्रश्न आलेला आहे. सुभाष प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार. हा बोला सर. हा बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मी सुभाष धोंडराम प्रथम जालना इथून बोलतो. पायाचा त्रास आहे सर. पाय टाचच करून द्यायला ना, टाचाचा लय त्रास आहे. टाचा दुखतात. हा बर बर ठीक आहे, हरकत नाही, कळलं, ठेवून द्या. तर मगाशी मी सांगत होतो संधिवात. तर संधिवाताच्या एका प्रकारामध्ये जेव्हा हाडं ठिसूळ व्हायला लागतात तेव्हा हाडातून कॅल्शियम बाहेर येतो आणि तो बाहेर आलेला कॅल्शियम नको तिथे जाऊन तिथे बसतो. त्याला कॅल्कॅनियस स्पर किंवा हे जे पायाचं टाचेचं जे हाड आहे ज्याच्यावर आपण उभे राहतो, तर तिथे मागे ते वाढायला सुरुवात होते. म्हणजे तिथे जाऊन तो कॅल्शियम बसतो आणि हार्ट आणि टोचल्यासारख्या वेदना होतात. म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला पाय टेकवताच येत नाही. बऱ्याच बायकांना हा रोग जडलेला आहे, ऑस्टोपिनिया किंवा ऑस्टिओपोरोसिसमुळे. तर याला आपल्याला
ॲक्युपंक्चर आणि मॉक्सिबक्शन हे ट्रीटमेंट आहे. ह्यात देखील समजा असा सल्ला दिला की तुम्ही ते हाड वाढलेला आपण सर्जरी करू वगैरे, त्या भानगडीत न पडता तुम्ही ॲक्युपंक्चर मॉक्सिबक्शन करा. काही दिवसातच वेदना थांबतील आणि संपूर्णपणे तो रोग जाण्यासाठी तिक्तशीर बस्ती आणि आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. हे जर केलं तर तो पूर्णपणे यांचा रोग जाईल. बरोबर. आणि आता ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट बघतायत ते म्हणजे दिनांक 4 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं आता आम्ही सांगणार आहोत. नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे अनिता कार्डीकर, मीरा रोड. द्वितीय बक्षीस श्री सत्यजित अनिल माने, वाई. तृतीय बक्षीस सौ रोहिणी जितेंद्र हडोळे, औरंगाबाद. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, थंडीच्या दिवसात वातविकार होऊ नयेत म्हणून कोणते पंचकर्म करावे? पर्याय 1 विरेचन, पर्याय 2 बस्ती, पर्याय 3 वमन. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 20 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स तर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक रुपये 2500, द्वितीय पारितोषिक रुपये 1500, तृतीय पारितोषिक रुपये 1000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, स्वारगेट पुणे 8390896244, पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613, वेबसाईट www.vedicure.com. हाच कार्यक्रम तुम्हाला पुन्हा बघता येईल गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे helloddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कमेंट्स पाठवू शकता. याशिवाय हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा youtube.com/user/ddsahyadri वर पुन्हा बघू शकता. सर, आपण विविध प्रकारच्या आमवातांविषयी सांगितलं, विविध संधिवाताची संपूर्ण चिकित्सा सांगितली. संयुक्त उपचार पद्धतीविषयी अजून काय सांगू शकता? आता संयुक्त उपचार पद्धतीमध्ये खास करून आपण आमवात किंवा संधिवातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बस्तींचे जे उपचार, योग बस्ती, मात्रा बस्ती, तिक्तशीर बस्ती, आमवातासाठी वैतरण बस्ती, ओबेसिटी किंवा जाडेपणा असेल तर लेखन बस्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बस्तीचा वापर करतो. त्याचप्रमाणे पिंडस्वेद, वालुकास्वेद, पत्रपुटली स्वेद ह्याचा वापर करतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये गुग्गुळ, दशमूळ, रासना, निर्गुंडी, पुनर्नवा यांचा वापर करतो. पथ्यामध्ये हे मी लिहिलेल्या आहारामध्ये काय करायला पाहिजे ते थोडक्यात फोटो काढून घेतला तर जास्त बरं होईल. हे अपथ्य सांगितलेलं आहे, त्याचा फोटो काढून घ्या.
तर एकूणच ही आपण जर चिकित्सा पूर्ण केली तर संधिवाताचा किंवा आंबवाताचा भय राहत नाही आणि आपण बरं करू. सर, आणि विषय हा खूप विस्तारित आहे, अजूनही खूप बोलण्यासारखं आहे, मनात माझ्या खूप प्रश्न आहेत, पण आता कार्यक्रमाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे, तर थोडक्यात मला प्रश्नांची उत्तरं द्या. सर, स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर वाताचे विकार वाढू शकतात का? हो, 100% वाढतातच. आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे वातविकार वाढतात का? आमवातामध्ये वाढू शकतो. पोटात गॅस होणे किंवा पोट फुगणे हा सुद्धा वातविकार आहे का? ही वातविकाराची सुरुवात आहे. वातविकारात थंड पाणी प्यावे की कोमट पाणी प्यावे? कोमट पाणी प्यावे. नियमित व्यायामामुळे वातविकार आटोक्यात राहू शकतात का? संधिवातामध्ये विशेष व्यायाम प्रकार केले तर आटोक्यात राहतात. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? पहिलं म्हणजे नी रिप्लेसमेंटचे फॅशन म्हणून काढून टाका आणि संयुक्त उपचार पद्धती वेळेवर करा. मग मला एक गाणं आठवतं, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, गुडघ्यांना कभी अलविदा ना कहना. बरोबर आहे, कारण जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. निश्चितच असं चालत चालतच जीवन व्यतीत करत राहा. प्रवास हा असाच तुमचा अखंड चालू राहून दे. कुठच्याही वातविकारामुळे हा प्रवास खंडित होऊ नये, म्हणूनच आज आपण हिवाळा आणि वातविकारावर संयुक्त उपचार पद्धती बघितली. ह्याचा तुम्हाला निश्चित लाभ जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.